खूप लोकांना वाटतं आपल्या मनातलं इतरांना वाचता आलं पाहिजे. खरं तर मन नावाचं काहीच अस्तित्वात नसतं प्रत्यक्षात. पण तरी लोकांना वाटतं की आपल्या मनातलं पुढच्या माणसाला वाचता आलं पाहिजे. आणि या अपेक्षेत आपल्या मनात जे जे आहे, आपली स्वप्न आहेत, आपली प्रेमं आहेत, आपल्या इच्छा आहेत, आपल्या भुका आहेत, अगदी आपल्या शिव्यासुद्धा आहेत, त्या तशाच राहून जातात. व्यक्तच होत नाही. त्या मनातल्या मनात दफन होऊन जातात, गाडलेल्या राहतात. आणि खरं तर व्यक्त व्हायला माणसांनी ढिगाणी अक्षरं, ढिगाणी शब्द, ढिगाणी भाषा, सविस्तर भाषा तयार करून ठेवली आहे. आणि तरी जगातली खूप माणसं अशी आहेत जी तोंडानं बोलायची भाषा वापरत नाहीत. ती अपेक्षा करत राहतात ही माणसं की दुसऱ्याला आपलं मन कळलं पाहिजे, दुसऱ्याला आपल्या मनातलं वाचता आलं पाहिजे. महत्त्वाचं म्हणजे मनाच्या बोलण्याला कुठलीही भाषा नसते, तिला कुठलीही लिपी नसते. तिला असते फक्त भावना. आणि भावनांची गंमत अशी आहे, भावनांनाही पुन्हा भाषा नसते, भावनांनाही पुन्हा लिपी नसते. भावना ही भावना असते. माणूस ती मांडायचा अपुरा प्रयत्न करत राहतो शब्दांमध्ये. आणि खूप शब्द, खूप भाषा ही संकोचाची असते. माणसं ती उच्चारतच नाहीत. आणि बऱ्याचदा होतं असं, माणसांचं आयुष्य टळून जातं, माणसं आयुष्य संपून निघून जातात, पण बोलायची राहून जातात. मला या माणसांचं वाईट वाटतं. मग एवढी मोठी भाषा जगानं तयार केली, तिचा उपयोग काय? तर किमान मनात जे जे चांगलं आहे, जे जे उपयुक्त आहे, जे जे स्वतःच्या गरजेचं आहे, ते माणसानं, ज्या माणसाबद्दल त्याला ते वाटतं, तिथं खुलेपणानं बोलून ठेवलं पाहिजे, उघडपणे बोललं पाहिजे. परिणाम काही होत, पण मनातलं ओठांनीच बोललं पाहिजे. मनाला स्वतःचे ओठ नसतात. माणसांनी मनाला भाषा दिली पाहिजे. गप्प राहण्यापेक्षा बोलून टाकून आयुष्याचं समाधान मिळवणं कधीही चांगलं.